नमस्कार. मनस्पर्शी साहित्य परिवारतर्फे आयोजित एक पान कवितेचे या कार्यक्रमामध्ये मी सौ प्रेरणा प्रदीप पाडी राहणार नागपूर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे. कविता म्हणजे कवीची स्वप्नपूर्तीच म्हणायला हवी. त्यांच्या मनातील भावभावना काव्यरूपाने शब्दांकित करून अतिशय कमी शब्दात फार मोठा अर्थ सांगण्याची हातोटी कवी कवयित्री यांना असते. कविता रसिकांच्या मनावर राज्य करते. काटा ऋते कुणाला आक्रंदतात कोणी, मज फूल ही ऋतावे हा दैवयोग आहे. पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या आवाजात हे गीत आपण नेहमी रेडिओवर ऐकतो. बुवांचा आवाज आणि शांताबाईंचे शब्द खरोखरच अंतःकरणाचा ठाव घेतात. प्राध्यापिका, लेखिका, समीक्षक आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कवयित्री शांताबाई शेळके या मराठी माणसाचा अभिमान आहेत. मराठी माणूस त्यांना जास्तीत जास्त ओळखतो तो त्यांच्या कवितांकरता, आणि त्यांच्या कविता ओघवती भाषा आणि तरल भाव याच्यामुळे त्यांच्या कविता कशा अलगद मनात उतरत जातात. त्यांच्या बहुतेक कवितांची गाणे झालेली आहेत आणि सगळे गाणे रसिकांचे अत्यंत आवडीचे गाणे आहेत. त्यांची प्रत्येकच कविता म्हणजे मराठी भाषेला चढवलेला एक एक साज शृंगार आहे. काटा ऋते कुणाला हे एक नाट्यपद आहे. त्याच्या निर्मितीची कथा अशी सांगितली जाते की हे बंध रेशमाचे हे संगीत नाटक पंडित जितेंद्र अभिषेकी बुवा करत होते. ते त्याचे संगीत दिग्दर्शक होते. बुवांचं कामच चोखंदळ. नाटकातल्या कुठल्या पात्राला कुठल्या प्रसंगासाठी कसा अर्थ निघणारं काव्य हवं, कसं पद हवं याच्यासाठी ते खूप आग्रही असायचे. आणि म्हणूनच त्यांनी आपल्या नाटकासाठी गीतकार म्हणून निवड केली ती शांताबाई शेळकेंची. कारण शांताबाईंच्या प्रतिभेला ते जाणून होते. आणि शिवाय गझल हा एक काव्यप्रकार जाणणाऱ्यापैकी शांताबाई अग्रेसर होत्या. शांताबाई आल्या. बुवांनी त्यांना प्रसंग समजावून सांगितला. तो प्रसंग आणि कशा प्रकारचं काव्य आपल्याला हवं आहे हे सांगण्यासाठी त्यांनी अय्याज मुस्तफा या उर्दू शायरचा एक शेर त्यांना ऐकवला. लोग कांटों से बचकर चलते हैं, लोग कांटों से बचकर चलते हैं, हमने तो फूलों से जख्म पाया है. हा शेर होता. लोग कांटों से बचकर चलते हैं, हमने तो फूलों से जख्म पाया है. आणि अत्यंत प्रतिभावान अशा शांताबाईंच्या मुखातून शीघ्र काव्य बाहेर आलं. काटा ऋते कुणाला आक्रंदतात कोणी, मज फूल ही ऋतावे हा दैवयोग आहे. मनुष्याचे जीवन हे सुखदुःखांनी भरलेलं असतं. दुःखाचे ओरखडे तर मनावर पडतातच, पण एखाद्याच्या नशिबामध्ये कधीही आनंद मिळतच नाही. त्याच्या आयुष्यात कुठलीच गोष्ट चांगली होतच नाही. आणि समजा एखादी चांगली गोष्ट झाली तर ती गोष्टसुद्धा त्याला काहीतरी दुःख देऊन जाते. आणि मग आपण म्हणतो की हे काय नशीबच खराब आहे. हेच या काव्यामध्ये म्हटलेलं आहे. काटा ऋते कुणाला आक्रंदतात कोणी, मज फूल ही ऋतावे हा दैवयोग आहे. सांगू कशी कुणाला, सांगू कशी कुणाला कळ आतल्या जीवाची, सांगू कशी कुणाला कळ आतल्या जीवाची, चिरदाह वेदनेचा मज शाप हाच आहे, चिरदाह वेदनेचा मज शाप हाच आहे. नशिबाच्या थापडांनी हारलेली अशी व्यक्ती अतिशय दुःखी अंतःकरणाने सांगते की माझं दुःख मी कुणाला सांगू तरी कसं कोणाला. कारण की दुःखाचे वाटेकरी नसतात, सुखाचे भरपूर असतात. माझ्या अंतःकरणातला दुःखाचा जो दाह आहे तो सतत माझ्या मनाला जाळणार आहे. त्याला सहन करणे हा जणू काही माझ्याकरता एक शापच लागून गेलेला आहे. काही करू पाहतो, काही करू पाहतो रुजतो अनर्थ तेथे, काही करू पाहतो रुजतो अनर्थ तेथे, माझे अबोलणेही विपरीत होत आहे.
माझे अबोलणेही विपरीत होत आहे. अशी परिस्थिती आली आहे की मी काहीही करायला जावं त्याचं उलटच होत जातं. आणि मी काही न करता शांत बसलो तेही माझ्या विरोधात जात आहे. काही केलं तरी पंचायत, नाही केलं तरी पंचायत. अशी विचित्र परिस्थितीमध्ये अडकलेल्या हताश झालेल्या व्यक्तीचं दुःख शांताबाईंनी उघड करून दाखवलेलं आहे. हा स्नेह वंचनाकी, हा स्नेह वंचनाकी काहीच आकळेना, हा स्नेह वंचनाकी काहीच आकळेना. आयुष्य ओघळून मी रिक्त हस्त आहे, आयुष्य ओघळून मी रिक्त हस्त आहे. आता या परिस्थितीला स्नेह कसं म्हणावं, या परिस्थितीला स्नेह कसा म्हणावं यात आनंद तो नाहीच आहे. प्रेमही दिसत नाही आहे, वंचना दिसते आहे. अशाच परिस्थितीमध्ये जगणं माझं आयुष्य चाललेलं आहे. फक्त माझ्या हातामध्ये काहीच येत नाही आहे. फक्त निराशा, दुःख, विवंचना. जणू काही माझे हात रिक्त आहेत, रिकामे आहेत. दुःखाची तीव्रता दाखवणारे हे शब्द शांताबाईंनी या काव्यात ओले आहे. एका अबोल मनाची व्यथा त्यांनी आपल्या काव्यातून बोलकी करून दाखवलेली आहे. ते सामर्थ्य, तो परिणाम साधण्याची कसोटी, हातोटी ती फक्त शांताबाईच्या काव्यातच आहे. हे अंतःकरणाचं ठाव घेणारं हे गीत माझं अत्यंत आवडीचं गीत आहे. आणि यातला अर्थ उलगडताना मला त्या व्यक्तीच्या जीवनाची हताशता या शब्दांमधून जाणवत आहे. आपल्या आजूबाजूला असे बरेच लोक असतात, त्यांचे दुःखच जणू काही ही कविता आपल्याला सांगून राहिलेली आहे. मी माझ्या आकलनानुसार म्हणजे या काव्याचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या कवितेचं रसग्रहण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला हा प्रयोग आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला मात्र विसरू नये ही तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती आहे. धन्यवाद. माझे नाव सौ प्रेरणा प्रदीप वाडी, नागपूर.